Brought to you by V-Guard. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर आणि 3 सदस्यीय कमिटीने एक अहवाल फूल विक्री कशी करावी त्याची एक कार्यपद्धती माननीय उच्च न्यायालयामध्ये जमा केली होती। बऱ्याच दिवसामध्ये कोर्ट अनेक सगळ्यांच्या बाजू जाणून घेऊन त्यावर निर्णय देणं अपेक्षित आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही शेतकरी इंटरव्हेन्शन म्हणून कोर्टामध्ये गेले आणि आता काल कोर्टाने नेमकी या फुलांचं परवानगी दिल्यानंतर ते फुलांची विल्हेवाट कशी संस्थान लावणार या संदर्भात संस्थांनी लेखी अभिप्राय द्यावा आणि तो लेखी अभिप्राय दिल्यानंतर मला विश्वास आहे की माननीय उच्च न्यायालय फूल विक्रीची परवानगी देणार आहे। यामध्ये जे काही सबमिशन कोर्टामध्ये झालेलं आहे, फूल विक्रीची पद्धत काय राहणार किंबहुना मग ती विकल्यानंतर विक्रेत्यांसाठी काही नियमावली आहे, अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि फूल उत्पादकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज ही मीटिंग बोलवली। त्यामध्ये असा निर्णय झाला की फूल उत्पादकांच्या मध्ये 10, 20, 15 शेतकऱ्यांची एक कमिटी बनवली जाणार, ज्यामध्ये सर्व पक्षीय शेतकरी असणार, सर्व गावाचा समावेश असावा आणि त्यांनी विक्रीची प्रक्रिया कशी राबवली जावी जेणे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि भाविकांनाही वाजवी दर किंवा अवास्तव दर फुलासाठी द्यावा लागणार नाही, अशी दोन्ही गोष्टी सांभाळून आपल्याला पुढे जायचं आहे। या दृष्टिकोनातून समिती निर्णय घेईल आणि शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने माननीय नामदार साहेबांच्या आदेशानुसार एक जागा स्वतंत्रपणे या फूल उत्पादकांना दिली जाईल। ती जागा पूर्ण शेड मारून कॉन्क्रीट करून तयार केली जाईल आणि फूल उत्पादक आता आपल्या हक्काच्या जागेमधून या फुलाची विक्री भाविकांसाठी करणार आहात। पण जसं मी म्हटलो, बाब अजून न्यायप्रविष्ट आहे, 12 जुलैला निकाल येणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही ते निकाल लागल्यावर लगेच चालू होण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी करून ठेवू। मग माननीय सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल किंवा निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलायझर का चमत्कार। दादा, पॉलिसीवाले देखील इथं विक्रेती करतात आणि जे पॉलिसीवाले आहेत त्यांच्यावर अंकुश कुठलाही राहिलेला नाही आहे। ते साई भक्तांना म्हणजे काही महिला येतात, त्या महिला म्हणजे त्यांची छेडछाड करतात आणि साई भक्तांचं फसवणुकीत काम करतात। याने ना वेगळा मेसेज देशभरामध्ये जातो। यावर काही अंकुश आपण आणणार का? यावर काही बैठक वगैरे घेणार? यावर अगोदरच माननीय 3 सदस्यीय कमिटीच्या समोर नगर परिषदेचे CEO मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक नियमावली ठरवून दिलेली आहे की नियमावलीमध्ये फूल विक्रेत्यांना कशा पद्धतीचे नियम व अटी घातल्या जातील। एक त्याचे 24 पॉईंट आहेत, ते 24 पॉईंटपैकी साधारण माझ्या मते 12 पॉईंट माननीय 3 सदस्य समितीने स्वीकारला देखील आहे आणि ते कोर्टात देखील सबमिटेड आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही राहील शिर्डीच्या ग्रामस्थांची, कारण की शिर्डीच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि शेवटी जे लोक विक्रेते आहेत ते पण शिर्डी ग्रामस्थ आहेत, पण कशाही प्रकारे जर त्या ठिकाणी चूक झाली तर कशी शिक्षा होईल, कसं आपण आयडेंटिफाय करणार की याच्यामध्ये बाहेरचे लोक नाही आहेत, अशा सगळ्या गोष्टींचं विचारविनिमय करण्यासाठी एक स्वतंत्र बैठक आम्ही बोलवलेली आहे। त्या सगळ्यांचं मत जाणून घेऊन आता सर्व प्रश्न हळूहळू पुढे जायला लागलेत आणि म्हणून मलाही आता वेळ आहे, आमचे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनाही वेळ आहे। आम्ही वेळ देऊन आता प्रश्न एकदम अंतिम मार्गाकडे नेणार आहोत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मी शिर्डीच्या गुन्हेगारी संदर्भात त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय विक्रेत्याचा बंद केला होता शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्यानुसार। आता तो बंद केल्यानंतर खरं तर अपेक्षित होतं की ही गुन्हेगारी कमी व्हावी किंवा झाली पाहिजे, पण त्या पद्धतीने ती कमी होताना दिसत नाही। याचाच अर्थ की गुन्हेगारी वाढण्यामध्ये हे सगळे जे विक्रेते आहेत यांचा काही सहभाग असावा असं वाटत नाही, म्हणून आपण तो विषय आता हाताळतोय। आणि जसं मी म्हटलो की आज साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने मला वेळ मिळाला, आता मी बऱ्यापैकी वेळ देऊ शकतो, तर मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की 1 महिन्याच्या आत जेवढ्या गुन्हेगारीचं प्रमाण आहे हे आम्ही 0% म्हणणार नाही, पण आत्ताच्या परिस्थितीपेक्षा किमान 60 ते 70% आपण कमी करून महिन्याभरात दाखवू, असा विश्वास मी जनतेला व्यक्त करतो। शिर्डी नगर परिषद आम्ही जे हॉकर्स आहेत त्याला आपण हॉकर म्हणतो साध्या भाषेत,
की त्यांचं एक नियमावली ठरवलेली आहे. एक मला फक्त 15 दिवस द्या, 15 दिवसामध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर. आता फुल विक्रेत्यांचं जसं काल मिळालं उत्तर, काही ठिकाणी मला आनंद या गोष्टीचा वाटतो की ज्या काही आमच्या मित्रांनी असावं जे बातमी केली की शेतकऱ्यांना विजय, शेतकऱ्यांचा विजय, पण त्यांनी शेतकऱ्यांचं नाव पाहिजे ते विसरले. ते तिन्ही शेतकरी हे आमचेच होते. पण जाऊ द्या, काय हरकत नाही, फुल चालू होण्याची मतलब आहे. तसंच असे अनेक विषय आहेत ज्याचा प्रश्न तुम्हाला एक 15 दिवस, एक वर्ष, एक महिन्यामध्ये अतिशय गतिमान प्रशासन आणि प्रश्न सुटताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतील, हा माझा शब्द आहे. बाबांचे आशीर्वाद आमच्यावर कायम राहिलेले आहेत. तर जसा पराभव झाला तर त्या पराभवामागं बाबांचा काहीतरी उद्देश असावा असं मला वाटतं. आणि मग बाबांनी जो न्याय दिला असेल त्या न्यायाचं एक पॉझिटिव्ह घेऊन आपण परत कामाला लागलो. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.